बाहेरच्या लोकांनी टोमणे मारले तर आपण सहन करतो, पण जेव्हा स्वतःचाच स्वतःवरचा विश्वास उडतो ना, तेव्हा माणूस आतून संपतो. आज तुमचीही अशीच अवस्था झालीये का? आपण काय करतो? जेव्हा अपयश येतं तेव्हा आपण देवाच्या मूर्तीसमोर जाऊन रडतो. माझ्यासोबतच असं का? प्रश्न विचारतो. पण आपण कधी स्वामी चरित्राची पानं उलटून बघितली आहेत का? तिथे खरी उत्तरं आहेत. स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना कधीही कोणाला बसून राहायला सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं, हातपाय हलवा, कष्ट करा. आपण काय करतो? मेहनत कमी आणि अपेक्षा जास्त ठेवतो. जेव्हा स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अर्थ असा नाही की ते तुमची परीक्षा न घेता तुम्हाला पास करतील. याचा अर्थ असा आहे की तुम्ही लढताना थकणार नाही. तुमचं कर्म हेच तुमचं अक्कलकोट आहे. आजच्या आज लोकांशी वाद घालणं बंद करा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी शांततेत कष्ट करा. जेव्हा तुमचे प्रयत्न 100% प्रामाणिक असतील तेव्हा स्वामींनाही तुमच्या पाठीशी उभं राहावंच लागेल. हा निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे. देवळात जाऊन फक्त हात जोडू नका, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालायला शिका. तीच खरी स्वामी सेवा आहे. जर हा विचार मनाला पटला असेल तर आजपासूनच लढायला सुरुवात करा. अशाच खऱ्या आणि प्रॅक्टिकल विचारांसाठी जोडले जा शिवशंभू गुरुकुलशी.